हॅलो मित्रांनो, ITI झालेल्या विद्यार्थ्यांकरिता सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे ती म्हणजे MSCB महाडिस्कॉम महावितरणमध्ये आलेली ही रिक्रुटमेंट। MSCB महाडिस्कॉम महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरिता 5447 जागेची एक नोटिफिकेशन आली आहे, ज्याची लास्ट डेट ही 19 एप्रिल 2024 आहे। तर जे पण मुलं ज्यांचं ITI क्वालिफिकेशन असेल त्यांच्याकरिता ह्या सर्व रिक्रुटमेंट असेल। तर ज्यांना कुणाला MSCBमध्ये नोकरी करायची असेल किंवा गव्हर्नमेंट नोकरी करायची असेल तर त्यांच्याकरिता ही सर्वात मोठी सुवर्ण संधी म्हणावी लागेल। मित्रांनो, आम्ही या बॅचेसकरिता किंवा या मुलांकरिता जे प्रिपरेशन करत आहे त्यांच्याकरिता स्पेशल बॅचेस लॉन्च करतो आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन। त्या मुलांकरिता त्या बॅचेस असेल। मित्रांनो, जसं की आपल्याला दिसतं आहे की MSCBमध्ये ती नोटिफिकेशन आलेली आहे आणि जागेंचा आढावा जर घेतो म्हटलं आपण तर 5347 जागा टोटल अशा पद्धतीने जर पाहतो म्हटलं तर ह्या सर्व जागेचं विवरण असेल। या जागेचे विवरण आपल्याकडे आहे, याचा फॉर्म आपण भरू शकतो। यासाठी आपल्याला सोशल मीडियावरती तुम्हाला ऑलरेडी माहिती मिळाली असेल आणि इंटरनेट कॅफेवरती तुम्ही हे सर्व फॉर्म भरू शकता। हे फॉर्म भरल्यानंतर नेमका फॉर्म काय असेल, नेमकी एज क्रायटेरिया काय असेल, तर या पदाकरिता सर्वात मोठा प्रश्न होता ती म्हणजे एज क्रायटेरिया। कारण की एज क्रायटेरियाच्या नोटिफिकेशन 2 ते 3 वेळा बदललेले आहे। तर आजची एज क्रायटेरिया जर आपण पाहतो म्हटलं तर आजचा एज क्रायटेरिया हा असेल 34 वर्षापर्यंत आणि जे मुलं आउटसोर्सिंगचे कामं करतात MSCBमध्ये त्यांच्याकरिता 45 इयर्स एज, मॅक्झिमम 45 वर्षापर्यंत ते मुलं फॉर्म भरू शकतात। त्यासोबतच मुलांनो, ब्रांचेस जर विचार करतो म्हटलं तर ITIच्या इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या 3 ब्रांचचे विद्यार्थी या नोटिफिकेशनमध्ये अप्लाय करू शकतात आणि त्यांच्याकरिताच ही एक सुवर्ण संधी असेल। तर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामध्ये कॉम्पिटिशन किती कमी आहे हे इथून दिसून येतं की हार्डली 3 बॅचचे मुलं अप्लाय करू शकतात। त्यामुळे देर इज नो कॉम्पिटिशन, एक स्ट्रेट फॉरवर्ड नोटिफिकेशन आणि स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम या बेसवरती ही नोटिफिकेशन कंडक्ट होईल। आजच्या कंडिशनमध्ये अजून पाहतो म्हटलं तर हा पेपर किंवा याची सिलेक्शन प्रोसेस नेमकी काय असेल, तर सिलेक्शन प्रोसेस ही फार इझी असेल। यामध्ये टेक्निकलचा सिलेबस असेल आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस असेल। टेक्निकलचे 50 प्रश्न असतील 110 मार्काकरिता आणि सोबत नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील रिझनिंगचे 40, 20 मार्काकरिता, ॲप्टिट्यूडचे 20 म्हणजे गणिताचे 20 10 मार्काकरिता आणि 20 प्रश्न असतील मराठी ग्रामरचे 10 मार्काकरिता। म्हणजेच टेक्निकल सेक्शन हा 110 मार्काकरिता आणि नॉन टेक्निकल सेक्शन हा असेल 40 मार्काकरिता। असे 150 मार्काची ही टेस्ट असेल। या 150 मार्काच्या पेपरवरती तुमचं सिलेक्शन दडलेलं आहे। यामध्ये आपल्याला दिसतं आहे की टेक्निकलचा सेक्शन किती इम्पॉर्टंट जाईल, 50 प्रश्न 110 मार्क। मित्रांनो, ही बॅच जे सर कंडक्ट करतील, माझ्याबद्दल तुम्हाला सांगतोय की मी तुम्हाला टेक्निकली ही बॅच कंडक्ट करेल। टेक्निकल सेक्शन हा माझा असेल। माझं नाव राहुल गाडगे, मी ऑथर आहे यशचांद पब्लिकेशनमध्ये। टेक्निकलचे बुक्स माझेसुद्धा मार्केटला आहे, ज्या बुकचं नाव आहे नॉर्मली तांत्रिक माहिती। हे पुस्तक यशचांद पब्लिकेशनचं टेक्निकल पुस्तक आहे, ज्यामध्ये थिअरॉटिकल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात। परंतु या बॅचेसला प्रिपेअर कसं करायचं या सर्व गोष्टी मायन्यूट डिटेल तुम्हाला इथे एक्सप्लेन केल्या जाईल। त्यासोबत टेक्निकलच न करता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सेक्शनसुद्धा महत्त्वाचा होतो। तर नॉन टेक्निकल सेक्शनसाठी मॅथमॅटिक्ससाठी अल्पेश सर आणि रिझनिंगकरिता राज सर तुम्हाला रिझनिंग करून देतील। त्यासोबतच याच्या कुणाला जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेस करायचे त्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत। ऑनलाईन बॅच तुम्ही या रेडिओवरती ॲपवरती करू शकता आणि ऑफलाईन बॅचेस तुम्ही करियर कॅम्पस इन्स्टिट्यूट, भांडे प्लॉट स्क्वेअर, नागपूर येथे येऊन अटेंड करू शकता। मित्रांनो, ज्यांना कुणाला असं वाटतंय की लवकरात लवकर एक जॉब लागावा, कारण की ही एकच भरती अशी असेल की ज्याची नोटिफिकेशन, ज्याचा पेपर आणि ज्याचा रिझल्ट याच्यामध्ये बराच तफावत नसेल, लवकरात लवकर रिझल्ट लागेल आणि कॉम्पिटिशन कमी असलेली नोटिफिकेशन। सो ज्यांना कुणाला कंप्लीट प्रिपरेशन करायचं असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर ते सर्वजण कॉल करू शकता। या नंबरवरती, दिलेल्या नंबरवरती रजिस्ट्रेशन करता तुमचा फोन करा। द नंबर इज 7219201010। या नंबरवरती कॉल करा। थँक्यू, धन्यवाद।